नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी जे काही अपडेट्स असतात ते अपडेट आम्ही घेऊन येत असतो। त्याच्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि सगळ्या व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका। महाट्रान्सकोची अगोदर ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती 2023-24 ची आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा मराठा आरक्षण असेल किंवा SCBC साठीचं असेल त्याच्यानंतर ती ॲडव्हर्टाइजमेंट रिवाइज झाली आणि परत री ॲडव्हर्टाइजमेंट त्याच्यामध्ये दिलेली होती। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरले होते आणि त्यांनी जी फी भरली होती त्या फीशी संबंधित हे अपडेट आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर ही आता रिफंड प्रोसेस महाट्रान्सकोनी सुरू केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, काय प्रोसेस आहे आणि कुठला गुगल फॉर्म भरून घ्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की काही विद्यार्थ्यांना ईमेल किंवा SMS च्या द्वारे रिफंडची प्रोसेस आम्ही स्पेसिफिक इनिशिएट केल्याचं इन्फॉर्म केलं होतं, असं एक पर्टिक्युलर नोटेशन आलं होतं। पण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी हेल्प डेस्क वरती कॉल केले त्यांच्या आणि त्याच्यामध्ये कुठलाही मेल किंवा कुठलाही SMS आला नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे स्पेसिफिकली माझ्या पाहणीतल्या जर सगळ्याच विद्यार्थ्यांना कुठलाही ईमेल किंवा कम्युनिकेशन आलेलं नाही। तर आता त्याच्या अगेन्स्ट त्यांनी एक काल नोटिफिकेशन म्हणूया आपण याला, तर एक रिफंड प्रोसेस सुरू केलेली आहे। तर रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश्ड इन 2023-24 जी महाट्रान्सकोची अगोदरची ॲडव्हर्टाइजमेंट होती, ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, AEE बरोबर आहे, डेप्युटी इंजिनियर, AE ट्रान्समिशन, AE टेलिकम्युनिकेशन आणि काही टेक्निकल पद होते, सीनियर टेक्निशियन, टेक्निशियन ग्रेड 1, ग्रेड 2, ओके। त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या पर्टिक्युलर पोस्ट होत्या। तर ह्या ज्या काही अगोदरच्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे ज्याची पब्लिकेशन डेट ही 2023 आणि 24च्या सुरुवातीला होती, जानेवारी पर्यंत, तर या सगळ्या पोस्ट साठी जी रिफंड प्रोसेस आहे, तुम्ही फॉर्म भरला होता, तुम्ही पेमेंट दिलं होतं आणि आता री ॲडव्हर्टाइजमेंट झाल्यामुळे नव्याने फॉर्म तुम्ही भरणार आहात किंवा भरलेले आहात, तर याच्यासाठी हे एक नवीन अपडेट त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे। आता याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली सगळ्या गोष्टी मेन्शन सुद्धा केलेल्या आहेत। जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी री ॲडव्हर्टाइजमेंट कशाशी संबंधित, SCBC जे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड त्याच्यामध्ये जे अपडेट झालं त्याच्यामुळे री ॲडव्हर्टाइजमेंट त्यांना काढावी लागली। तर त्यावेळेस जी जुनी ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्ही फी भरली होती त्याच्याशी संबंधित त्यांनी आता काय म्हटलेलं आहे की आता कंपनीनी एफर्ट सेम चॅनल रिफंड थ्रू रिक्रुटमेंट एजन्सी अँड इट्स चॅनल पार्टनर अँड अकॉर्डिंगली रिफंड वॉज प्रोसेस्ड। आणि त्याच्यामध्ये काय झालं की काही विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रिफंडचा कुठलाही कम्युनिकेशन झालं नाही, ओके। त्यांच्या हेल्प डेस्क वरती जेव्हा कॉल केला तर त्यावेळेस कळलं की SMS असेल किंवा ईमेल असेल जे इनिशिएट केले होते, तर हेल्प डेस्क नंबर वरती विद्यार्थ्यांनी कॉल करून सांगितलं की दे हॅव नॉट रिसिव्ड एनी SMS और ईमेल। आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की एक गुगल लिंक इथे प्रोव्हाइड केलेली आहे। आता तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे कुठे अवेलेबल आहे गुगल लिंक, तर तुम्ही महाट्रान्सकोच्या वेबसाईट वरती गेलात तर त्या वेबसाईट वरती खाली बघा रिक्रुटमेंटचा एक टॅब दिसेल तुम्हाला। त्या रिक्रुटमेंटच्या टॅब वरती तुम्ही क्लिक केलं तर सगळ्यात वरची जी PDF आहे ज्याला डेट सुद्धा दिलेली नाही, बरोबर आहे, तर 23 तारखेची आहे, तिथे जायचं, तिथे PDF आहे, ती PDF वरती तुम्ही क्लिक केलं की ही PDF तुम्हाला दिसेल आणि या PDFच्या खाली हायपर लिंक दिलेली आहे, क्लिक हिअर टू सबमिट बँक डिटेल्स। तर तुम्हाला ज्या बँकेमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला ती अमाऊंट पाहिजे तुमच्या नावाच्या, तर त्या पर्टिक्युलर बँकशी संबंधित तुम्हाला हा गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे। तर इथे तुम्हाला क्लिक करायचंय। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल, याच्यामध्ये रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी हे टायटल त्यांनी दिलेलं आहे आणि कॅन्डिडेट बँक डिटेल्स फॉर रिफंड, तुम्हाला बँकेचे डिटेल्स लिहायचे आहेत, ओके। आता याच्यामध्ये बघा स्पेसिफिकली बँकिंग इन्फॉर्मेशन ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर एक्झाम फी रिफंड, ज्यांनी भरली होती त्यांनाच ती मिळेल आणि तुम्ही जे प्रॉपर ईमेल किंवा गुगल साठी जे काही पर्टिक्युलर मेल यूज केला होता त्यावेळेस मेल ID साधारणतः त्याच्यावरूनच हा पर्टिक्युलर गुगल फॉर्म तुम्ही सबमिट करा, कारण ते सुद्धा एक ॲडिशनल प्रूफ आपल्याकडे राहील, ओके। आणि याच्यामध्ये मॅन्डेटरी कंडिशन्स ज्या काही आहेत माहिती आहे त्या तुम्हाला भरावी लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा भरावी लागणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर। तुम्ही अगोदरचा जो पर्टिक्युलर फॉर्म भरला होता तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID मिळाला होता, त्या रजिस्ट्रेशन
ID चा जो नंबर आहे तो तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट, ही सगळी माहिती कंपल्सरी मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेचे डिटेल्स टाकायचे आहेत. या गोष्टी टाकल्यानंतर बँकेचे डिटेल्स टाकताना काळजी घ्या, प्रॉपर वेनी एकही डिजिट, कारण 10-10, 12-12 नंबरचे बँक अकाउंटचे नंबर असतात. IFSC कोड मध्ये कधी 0 आणि O मध्ये आपल्याला फरक कळत नसतो, तर ती सगळी काळजी घ्या. आता बँकेचं नाव लिहायचंय तुम्हाला. ओके, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, जे कुठल्या बँके असतील. त्यानंतर ब्रांचचं नाव लिहायचंय, हे तुम्हाला सगळं तुमच्या पासबुक वरती मिळेल. त्यानंतर अकाउंट नंबर एकदम प्रॉपर लिहा, कारण इथे व्हॅलिडेशन किंवा व्हेरिफिकेशन नाहीये. बऱ्याचदा तिथे व्हेरिफिकेशन असतं, नाही तर की पहिल्यांदा भरायचा आणि परत भरायचा, जसं आपण फॉर्म भरताना करतो तसं इथे नाहीये. त्याच्यामुळे तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो प्रॉपर वेने व्यवस्थित भरा. अकाउंट होल्डरचं नाव सुद्धा टाकायचं आहे. सपोज बऱ्याचदा असंही होऊ शकतं की एखाद्या विद्यार्थ्यापैकी नाही, तसं शक्य नाही तुमचं अकाउंट, पण जर नसेल तर तुम्हाला अकाउंट होल्डरवरती जे नाव आहे आज ते तुम्हाला अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे. आणि त्यानंतर IFSC कोड सुद्धा टाकताना व्हेरीफाय करा. ऑनलाईन तुम्ही तुमच्या ब्रांचचं नुसतं IFSC कोड ऑफ दिस ब्रांच जरी टाकलं, बँकेचं नाव आणि ब्रांचचं, तरी तुम्हाला IFSC कोड मिळतो. किंवा तुमच्या लॉग इन मध्ये, ऑनलाईन बँकिंग असेल तर लॉग इन मध्ये किंवा तुमच्या पासबुक वरती हे सगळे डिटेल्स असतात. सगळे मॅन्डेटरी आहे याच्यामध्ये. ओके, IFSC कोड टाकल्यानंतर त्यांनी 2 इथे स्पेसिफिक व्हेरिफिकेशन साठी काही इन्फॉर्मेशन कन्फर्मेशन मागितलंय की आय डिक्लेअर दॅट अबो इन्फॉर्मेशन अँड पर्टिक्युलर्स आर करेक्ट. बँकेशी संबंधित आहे, पैशाशी संबंधित आहे, ते करेक्ट आहे असं तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे या टिक बॉक्स मध्ये. आणि जर चुकून तुमचं काही चुकलं, काही अकाउंट नंबर वेगळेच गेले आणि दुसऱ्याला पैसे गेले, तर त्याच्यासाठी कंपनी किंवा महाट्रान्सको जबाबदार राहणार नाही. हेच फक्त याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आय विल बी रिस्पॉन्सिबल इफ रिफंड इज ट्रान्सफर्ड इन रॉंग बँक अकाउंट ऑर एरर इन ट्रान्झॅक्शन ड्यू टू रॉंग सबमिशन ऑफ इन्फॉर्मेशन. त्याच्यामुळे ही सगळी माहिती भरताना एकदम काळजी घ्या, शांत यांनी भरा. ठीक आहे. त्यानंतर आय हॅव नॉट रिसिव्ड एनी रिफंड अगेन्स्ट अबो मेन्शन रजिस्ट्रेशन नंबर. या रजिस्ट्रेशन नंबरचा कुठलाही रिफंड तुम्ही घेतलेला नाही असं सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि फर्दर आय विल नॉट क्लेम एनी रिफंड इन द फ्युचर ऑल्सो, म्हणजे मिळालेला नाही आणि समोरही मी घेणार नाही, हे दोन्ही तुम्हाला काय करायचंय, ऍक्सेप्ट करायचंय. आणि त्याच्यासाठी त्यांनी म्हटलंय की आय हॅव रीड अँड अग्रीड टू दीज टर्म्स, इथे टिक करायचं आहे. ओके, आता इथे ऑप्शन 2 नावाचा सुद्धा एक दिसतंय बघा. मे बी ते गुगल फॉर्म क्रिएट करताना स्पेसिफिकली तिथे त्यांना स्पेसिफिकली ते डिलीट करायचं राहून गेलं असेल, तर इथे टिक करायचं आहे आणि फॉर्म काय करायचा आहे, तुम्हाला सबमिट करायचा आहे. म्हणजे तुमची रिफंड प्रोसेस जी आहे ती सुरू होईल. विद्यार्थी मित्रांनो, परत नव्याने तुम्ही स्पेसिफिकली फॉर्म भरले असतील, जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी स्टडी मटेरियल मध्ये इलेक्ट्रिकलच्या टोटल सर्व विषयांच्या इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, पॉवर कंट्रोल हे फॉर्म्युला शीट्स आहेत आपल्या. त्यानंतर ही एक रेकॉर्डेड बॅच आहे आणि 5 फुल सिलेबस टेस्ट हे वेगवेगळे स्पेसिफिक पर्टिक्युलर स्टडी मटेरियल तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्हाला जर याची ऍडिशनल माहिती पाहिजे असेल तर 788 781 1411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, महाडिस्कॉमची सुद्धा तुम्ही तयारी करत असाल तर याच्यामध्ये सुद्धा डिग्रीशी रिलेटेड आणि डिप्लोमाशी रिलेटेड 2 पोस्ट आलेले आहेत बघा. डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी. याच्यामध्ये फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला 3 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहे. ओके, आणि तुम्हाला जर ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर त्या सुद्धा 49 मध्ये तुम्हाला 3 टेस्ट ह्या मिळत आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म जे पर्टिक्युलर आपण भरतो तर तिथे फी भरतो प्रत्येक ठिकाणी. ओपनच्या विद्यार्थ्यांनी 1000 रुपये भरलेत आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 900 रुपये भरलेत. तर ती फी जी आहे याच्यामध्ये ती ऍडव्हर्टाइजमेंट रिवाइज झाल्यामुळे तुम्हाला परत मिळणं नक्कीच संयुक्तिक आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक हे सगळे फॉर्म फिल करा, याच्यामध्ये कुठलीही चूक होऊ देऊ नका. ओके, आमच्या सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नसेल केलं तर लाईक करा, लाईकला काही लागत नाही. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर वेगळ्या डिव्हाइसवरनं करा, तुमच्या 5 मित्रांना सुद्धा सांगा. आणि जे काही विद्यार्थी इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन किंवा तुमचे स्पेसिफिकली एक्सपिरियन्स विद्यार्थी असतील तर त्यांना सुद्धा ही प्रोसेस चालू झालेली आहे हे समजून सांगा. थँक्यू व्हेरी मच.